मध्ये असेल तर काय करावं लागतं, पूजा तुझ्यामुळे नवीन कॉम्पोनंट बनवायचं असलेलं प्रोसेस काय आहे आपल्याला. आता आपण माय फर्स्ट कॉम्पोनंट बनवला, माय थर्ड कॉम्पोनंट बनवायचं. बरोबर, कमांड पॅलेट मध्ये जायचं, व्ह्यू, कमांड पॅलेट, क्रिएट लाइटनिंग वेब कॉम्पोनंट, बरोबर. आणि लाइटनिंग वेब कॉम्पोनंट नाव दिलं माय थर्ड कॉम्पोनंट, थर्ड कॉम्पोनंट, एंटर. ओके, आपला कॉम्पोनंट क्रिएट झाला. आता आपण काय करूयात, याच्यामध्ये HTML लिहू. टेम्पलेट मध्ये आपण काय करूयात, रेकॉर्डिंग चालू करतो. ठीक आहे, आता हे HTML आहे आणि आपण काय करूयात, एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करूयात. ऑब्जेक्ट कसं डिक्लेअर करायचं आहे, एका मेथड मध्ये लिहू. फंक्शन काय देऊ आपण, फंक्शनचं नाव देऊयात ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मेथड्स. एकच फंक्शन मध्ये सगळ्या मेथड्स कव्हर करू आपण. ठीक आहे, ओके. आणि क्रिएट अन ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट क्रिएट करताना काय, आपण हा व्हेरिएबल आपला डेटा टाइप आहे, बरोबर, कॉन्स्टंट. आपण इथे कॉन्स्टंट, लेट आणि व्हॅर पण घेऊ शकतो. आणि युजर काय, व्हेरिएबल नाव दिलंय, म्हणजे कॉन्स्टंट एक बनवला, युजर नाव दिलं त्याला. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, मॅप जसा डिक्लेअर करायचो सेम मॅप सारखं आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, मॅप सारखेच असते. की व्हॅल्यू पेअर असते बघा. नेम काय आहे, की आहे, त्याची व्हॅल्यू काय, राहुल आहे, एज काय 25. मग हा एक ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे, आणि आपण थर्ड माय सेकंड कॉम्पोनंट मध्ये तुम्ही काल बघितलं असेल, सेकंड कॉम्पोनंट मध्ये हा काय झाला, मग ह्या काय, लिस्ट म्हणजे काय, ॲरे आहे, बरोबर. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, ह्या ऑब्जेक्ट आहे, बरोबर. आयडी ही की आहे, परत व्हॅल्यू, की व्हॅल्यू, बरोबर. हा आहे ऑब्जेक्ट आणि हा कॉन्टेक्स्ट काय झाला, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तसंच आता आपण फक्त ऑब्जेक्ट तयार केलाय, बरोबर. हा काय कोणत्या ॲरे मध्ये आहे का, नाही. म्हणजे असा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, हे क्रिएशन झालं. आता हा युजर ऑब्जेक्ट जर आपण UI वरती दाखवायचं म्हणलं तर कसं दाखवू शकतो, हा आपण एक बटन क्रिएट करूया, रन JS मेथड्स. एक बटन क्रिएट करू, माझ्या सेकंड कॉम्पोनंट मधून कॉपी करू, लाइटनिंग कार्ड बनवून घेऊया. ठीक आहे, लाइटनिंग कार्ड घेतलं आणि लाइटनिंग कार्ड मध्ये बटन घेऊयात, डिव क्लास पण घेऊयात. ठीक आहे, आपण काय केलंय, लाइटनिंग कार्ड घेतले, बरोबर. जे आपल्याला काय केलं, टायटल काय देऊ आपण, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट म्हणून देऊ टायटल. ठीक आहे, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट. आणि डिव टॅग हा काय केलाय, कंटेनर साठी केलाय आपण. म्हणजे काय, जर मी खाली डिव घेतला, आता क्लोज करतो मी इथं, हा डिव जर घेतला तर याचा काय अर्थ होतो की एक सेपरेट पार्ट तयार होतो, सेपरेट सेक्शन तयार होतो.
आणि त्या सेक्शन मध्ये मी हे बटन टाकले. आता ह्या बटनचं नाव आपण काय देऊ शकतो, ऍड एलिमेंटच्या ऐवजी क्रिएट ऑब्जेक्ट किंवा रन जावास्क्रिप्ट, त्याचं नाव देऊयात लेबल रन ऑब्जेक्ट फंक्शन. ओके, आणि याच्यामध्ये मग आता मी फंक्शनचं नाव देतो. ओके, आणि ज्यावेळेस ह्या बटनवरती क्लिक कराल आपण, ओके, त्यावेळेस आपण काय करूयात, पी टॅग न दाखवूयात पी, आणि इथं काय करूयात, रिझल्ट डिक्लेअर करूयात, रिझल्ट. ओके, ऑब्जेक्ट रिझल्ट ऑब्जेक्ट इक्वल टू ब्लँक ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि आपण रन जावास्क्रिप्ट फंक्शन केल्यानंतर इथं काय करूयात, पी टॅग देऊयात, लाइटनिंग बटन. ओके, लाइटनिंग बटन मध्ये आपण काय देऊयात आता, युजर नेम इक्वल टू. आता युजरचं नेम आपण ज्यावेळेस रन फंक्शन करू त्यावेळेस हे युजरचं नेम काय असणार आहे, युजरचं नेम जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर काय करू शकतो आपण, युजर डॉट नेम. ओके, तर आता आपण काय करणार, ज्यावेळेस रन ऑब्जेक्ट मेथड करू त्यावेळेस आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि तो ऑब्जेक्ट आपण ह्या रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये असाइन केलेला नाहीये, याच्या रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, तो असाइन करूया इथं. आपण स्प्रेड ऑपरेटर वापरणार आहे. ओके, युजर याच्यामध्ये असाइन करताना, कारण की ह्या रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये जर काही चेंज केलं तर ह्या युजर मध्ये चेंज व्हायला नाही पाहिजे, म्हणून आपण काय केलं, लिंक तोडली. हा स्प्रेड ऑपरेटर वापरून काय केलं आपण, ह्या युजरची, ह्या युजर व्हेरिएबलची आणि ह्या युजर व्हेरिएबलची लिंक तोडली आणि ह्यामध्ये युजर असाइन केला. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्याला आता हे ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे बरोबर व्हेरिएबल, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय, हा युजर लोकल ह्या मेथड मध्ये डिक्लेअर केलेला ऑब्जेक्ट असाइन करतोय. मग ह्या ग्लोबली डिक्लेअर केलेल्या ऑब्जेक्टला आपल्याला जर रेफर करायचं असेल तर काही कोणता कीवर्ड वापरायला लागतो आधी, इथं हा दिस दिस वापरावा लागतो बरोबर, म्हणजे आपल्याला रेफरन्स करता येईल, नाहीतर काय करता येईल, हे आपल्याला ऍक्सेसेबल नसतो. त्या दिस कंटेक्स्ट मध्ये हा रिझल्ट ऑब्जेक्ट व्हेरिएबल आपल्याला ऍक्सेसेबल असतो. त्याच्यामध्ये आपण काय केलं, युजर टाकला. आता हा युजर मधला आपल्याला जर नेम ऍक्सेस करायचा असेल आणि इथं दाखवायचं असेल तर काय करावं लागतं, रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट नेम. ओके, आलं लक्षात. परत रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट एज, काय एज आहे, मग इथं पण एज आपण ऍक्सेस करू शकतो. आणि समजा रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट स्टेटस, आणि ह्या रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट स्टेटस मध्ये एस कॅपिटल जर केलं तर आपण काय होणार, त्याला भेटणार का स्टेटस, नाही भेटणार, कारण की इथं स्मॉल मध्ये जे इथं आहे तेच पाहिजे, युजर डॉट स्टेटस. ह्या ऑब्जेक्ट, ह्या युजर ऑब्जेक्ट मधल्या स्टेटस पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे बरोबर, आणि हा युजर आपण ह्यात असाइन केला म्हणून आपण ह्याला रेफर करणार आता, आणि डिप्लॉय. ओके, आता आपला कॉम्पोनंट डिप्लॉय झालेला आहे. आपण येऊया इथं, हार्ड रिफ्रेश करू, आणि आपल्याला जर कॉम्पोनंट टाकायचा असेल, आता इथं टाकायचं आपल्याला कॉम्पोनंट, तर काय करू शकतो आपण, एडिट पेज, आता इथे कॉम्पोनंट आपल्याला दिसत नाहीये, काय कारण असू शकतं, बरोबर गाईज, सगळ्यांच्या लक्षात आलंय का मॅटर काय, का दिसत नाही इथं कॉम्पोनंट. हॅलो तुषार, इथं कॉम्पोनंट का दिसत नाहीये, तुषार.
लक्ष देत नाही का तू सर? कॉम्पोनंट बनवला आहे तू सर? हॅलो तुषार, कॉम्पोनंट तरी एक तरी कॉम्पोनंट क्रिएट केला का नाही आतापर्यंत? अभिनंदन. सर ते इज एक्सपोजचा पॅरामीटरची व्हॅल्यू ट्रू करायची मेटाडेटा डॉट एक्सएमएल. करेक्ट करेक्ट. आपल्याला जर कॉम्पोनंट आपल्याला कुठं विजिबल करायचं आहे त्यासाठी आपल्याला टार्गेट्स द्यावे लागतील, बरोबर? की आपल्याला रेकॉर्ड पेजवरती विजिबल करायचं आहे कॉम्पोनंट, आपण कुठे यूज करणार आहे आणि एक्सपोजर त्याला द्यायचं की नाही हे पण आपल्याला मेटा एक्सएमएल फाईलमध्ये द्यावं लागेल, बरोबर? त्यावेळेस सेल्फोर्सला कळतं की हे कॉम्पोनंट कुठं असणार आहे. आता इथं पण टार्गेट देऊया, टार्गेट्स. ओके, आणि याच्यामध्ये सबटॅग आहे टार्गेट. इथं काय लाइटनिंग, त्याच्यामध्ये टार्गेट्स मध्ये ऑप्शन कुठला आहे? ठीक आहे, इथून कॉपी करतो. तुम्ही हे ह्याच्यावरती होवर केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत असणार आहेत कोणते कोणते आहेत ते टार्गेटवर. ठीक आहे, तर मी डिप्लॉय करतो. मी बंद केलेलं ती सिस्टम सजेशन वाली. ओके, आता माझा थर्ड कॉम्पोनंट विजिबल झाला. मी इथं ठीक आहे, बॅकला आलो. सेव्ह झालेलं नाहीये. ओके, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये मी रन ऑब्जेक्ट फंक्शन्स जर मी रन केलं तर काय होणार? ही मेथड चालणार, बरोबर? ह्या मेथड मध्ये काय केलं मी? युजर ऑब्जेक्ट क्रिएट केलाय, युजर ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि तो युजर ऑब्जेक्ट मी ह्या रिझल्टिंग ऑब्जेक्ट मध्ये असाइन केलाय. मग इथं आपल्याला दिसलं पाहिजे रन केल्यानंतर. आलं का? राहुल 25 आणि ऍक्टिव्ह. ओके, हे आहे ऑब्जेक्ट. आपण कसे रेफर केलेले आहे? डॉट नोटेशन, बरोबर? सगळ्यांना माहिती आहे डॉट नोटेशन तुम्ही आतमध्ये फील्ड पर्यंत पोहोचू शकता. जर कॉन्टॅक्ट असेल कॉन डॉट नेम, कॉन डॉट एज, बरोबर? हे असं आपण ऑब्जेक्ट मधल्या याच्यापर्यंत पोहोचू शकतो. ओके, आता जर आपल्याला ह्याच्यामध्ये एखादा व्हेरिएबल अपडेट करायचा असेल तर कसं करू शकतो आपण? याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रन करणार आणि दुसरी एक मेथड बटन लिहूयात अपडेटच्या जागी. अपडेट ऑब्जेक्ट ही नावाची मेथड लिहिली. ठीक आहे, अपडेट नावाची मेथड लिहिली आणि याच्यामध्ये आपण काय करू? जो हा रिझल्ट ऑब्जेक्ट येईल, ठीक आहे, रिझल्ट ऑब्जेक्ट जो येईल त्याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये कोणता एक आहे? नेम आहे. ठीक आहे, रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट नेम इक्वल टू अपडेटेड नेम काय टाकूया? स्वप्नदीप टाकूया. ठीक आहे, तुम्ही असं अपडेट करू शकता. म्हणजे रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये जे नेम असणार आहे त्याला आपण काय करतो? असाइन करतो डायरेक्टली. ओके, किंवा दुसरा पण एक ऑप्शन असतो, तुम्ही याला काय करू शकता? डायरेक्टली हे जे स्वप्नदीप आहे हे असं पण असाइन करू शकता. नेम पर्यंत पोचा इक्वल टू स्वप्नदीप पाटील. आपण पहिली मेथड डॉट नोटेशन वाली ट्राय करूया, मग नंतर दुसरी ट्राय करूया डॉट नेम. ओके, म्हणजे काय? ह्या ऑब्जेक्ट मध्ये आता आपण युजर ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये असाइन केलेलं आहे, बरोबर? ह्या ऑब्जेक्ट मध्ये नेमला आपण स्वप्नदीप टाकणार आहे. ठीक आहे, आपण चेक करूया, एक बटन बनवू. बटनचं नाव देऊया तर अपडेट ऑब्जेक्ट. ओके, मेथड कोणती रन करणार आहे आपण? अपडेट ऑब्जेक्ट.
ठीक आहे. आणि हे अपडेट झाल्यानंतर आपण आता स्वप्नील ज्यावेळेस आपण रन करू त्यावेळेस काय होणार, आपलं नेम चेंज होणार. रन ऑब्जेक्ट मेन्शन करू आपण त्या ऑब्जेक्टमध्ये जे जो आपला हे ग्लोबली जो डिक्लेअर केलेला रिझल्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये काय केलं आपण, हा युजर हा ऑब्जेक्ट असाइन केला. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, अपडेट मेथड चालणार आहे. अपडेट मेथड काय करते, ह्या रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये जो नेम आहे की बरोबर, तो नेमला आपण राहुलच्या जागी आपण स्वप्नदीप करणार आहे. काय झालं, अपडेट ऑब्जेक्ट ब्रँड अपडेट, ओके, लेबल अपडेट ऑब्जेक्ट आहे, अपडेट ऑब्जेक्ट, ठीक आहे. आता मग आपल्याला जर डिबग करायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ही मेथड चालते का नाही हे बघायचं. ठीक आहे, मेथड मेथड चालते का नाही ते कसं बघणार आपण, कन्सोल डॉट लॉग लावणार. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग. आपल्याला काय चेक करायचं, ही मेथड तरी चालते का नाही आधी. अपडेट लॉग मेथड कॉल्ड, आणि त्यामध्ये आपण काय करूया, दिस डॉट अपडेट आपण ऑब्जेक्ट हे करूया, प्रिंट करूया. जर ऑब्जेक्ट आपल्याला प्रिंट करायचं आहे तर प्लस आपण काय करू शकतो, ऑब्जेक्ट प्रिंट करायचं असेल तर आपल्याला जेसन डॉट स्ट्रिंगिफाय करावं लागतं, बरोबर. नाहीतर दुसरं ऑप्शन आहे, प्लस न देता आपण कॉमा देऊ शकतो आणि ते ऑब्जेक्ट असं प्रिंट करू शकतो. ठीक आहे, डिप्लॉय करूया. दुसरं ऑप्शन आहे बघा, जेसन डॉट स्ट्रिंगिफाय नाही करत आहे मी, कॉमा देतोय. कॉमा देतोय आणि डायरेक्ट हे जेसन डॉट स्ट्रिंगिफाय न करता व्हेरिएबल दिस डॉट व्हेरिएबल करतोय. बघा आता मी इन्स्पेक्ट करतो आधी, सगळ्यात आधी. ओके, तुम्हाला जर एखादी मेथड चालत नाहीये तर तुम्हाला असं करावं लागणार, इन्स्पेक्ट करावं लागणार. ठीक आहे, रन ऑब्जेक्ट केला आपण. ठीक आहे, रन ऑब्जेक्ट केल्यानंतर मी काय केलं, ही मेथड रन केली. इथं बघा, अपडेट मेथड कॉल्ड. ओके, त्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे ह्या लाईनला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आपण ही लाईन, ही आपली लाईन प्रिंट झालेली आहे का 25 वाली, दिस डॉट ऑब्जेक्ट ही प्रिंट झालेली आहे. आपण डायरेक्ट फक्त डिप्लॉय करूया. लेट्स सी विदाउट असाइनमेंट. असाइनमेंट कशी करतोय, बोल. बरोबर आहे की, कॉम्पोनंट मी दुसरीकडे टाकतोय. कॉम्पोनंटला काहीतरी प्रॉब्लेम आहे. एडिट पेज करतो. सर ते डॉट 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 युजर आपण केले बघा, ते युजर चेंज होणार नाही. हा पण हा युजर चेंज होणार नाही, युजरला काय प्रॉब्लेम नाहीये. पण आपण ही जी ऑब्जेक्ट घेतलाय ह्या ऑब्जेक्टला तर काय प्रॉब्लेम नाही ना. ह्या ऑब्जेक्टचा ह्या युजरचा आता काही संबंध राहिला नाही, कारण आपण स्प्रेड ऑब्जेक्ट यूज केलाय, बरोबर. ह्याच्यामध्ये आता काही कनेक्शन राहिलं नाही. आपण काय केलं, फक्त पहिली मेथड चालवली आणि त्या मेथड मध्ये पहिल्यांदा चालवल्यानंतर दिस डॉट रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये हा युजर टाकलाय, बरोबर. मग हा युजर आपण रिझल्ट मध्ये आपण टाकून दिले.
कॉम्पोनंट काय येत नाही मला इकडं. ठीक आहे, ही मेथडच आपण ह्याच्यामध्ये टाकूया, जावास्क्रिप्ट मध्ये टाकूया दुसऱ्या. आता आपल्याकडे एकदा ट्राय करतो मी. अनकोट प्रॉमिस काय झाला? ठीक आहे, इन्स्पेक्ट करतो आता मी. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट जेसन डॉट स्ट्रिंगिफाय करतो मी. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. जेसन डॉट स्ट्रिंगिफाय आणि दिस डॉट रिझल्ट ऑब्जेक्ट आणि डिप्लॉय. स्पेलिंग सगळ्या बरोबर आहेत का ते? जावास्क्रिप्ट मध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुमची जर एक जरी स्पेलिंग चुकलेली असेल कुठं तरी कॉम्पोनंट तुमचा चालत नाही, हा प्रॉब्लेम आहे. केस सेन्सिटिव्ह आणि स्पेलिंग जरी करेक्ट असेल आणि केस जरी चुकलेले असेल, अप्पर केस लोअर केस जरी झाले असेल तरी तुमचा कॉम्पोनंट चालत नाही. त्याला डॉट नेम द्यायची गरज नाही, ऑब्जेक्टच घ्यायचं फक्त. कुठं? लाईन नंबर 26 ला. हा, लाईन नंबर 26 ला आपण काय करतोय, पूर्ण ऑब्जेक्टच आपण प्रिंट करतोय. डॉट नेम डॉट नेम जर आपण घेतलं तर काय होणार, स्पेसिफिक नेम प्रिंट होणार, बरोबर. याच्यामध्ये काय आला प्रॉब्लेम? LWC मध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की काय, आता हा आपला एरर नाहीये. ठीक आहे, अपडेट ऑब्जेक्ट राइटिंग बटन मध्ये आपण ऑब्जेक्ट टाकलेला आहे, ब्रँड ऑब्जेक्ट अपडेट ऑब्जेक्ट घेतलंय. ठीक आहे, आपण हे बटन काढून टाकूया आणि ही मेथड पण काढून टाकू. हा युजर ऑब्जेक्ट जो आहे, हा युजर ऑब्जेक्ट आपण डायरेक्टली इथं असाइन करूया. ठीक आहे, आणि या मेथडमध्ये आपण अपडेट करूया. हा रिझल्ट ऑब्जेक्ट जो आहे त्याला आपण काय करूया, रिझल्ट ऑब्जेक्ट डॉट नेम इक्वल टू स्वप्नदीप. ठीक आहे, आपण काय करतोय, रिझल्ट ऑब्जेक्ट मधल्या नेमला आपण अपडेट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, काहीतरी आता एरर येतोय पण ठीक आहे, लेट्स. बाकी दुसरं काहीतरी आपला सिंटॅक्स तर बरोबर आहे सध्या. ठीक आहे, रन ऑब्जेक्ट केलं. ठीक आहे, आता कन्सोल डॉट लॉग टाकतो मी. कन्सोल डॉट लॉग आणि रिझल्ट ऑब्जेक्ट मी इथं प्रिंट करतो. ठीक आहे, JSON dot stringify deploy. आता तुम्ही बघू शकता, डायरेक्ट आपला कॉम्पोनंट ज्यावेळेस लोड होतोय त्याच वेळेस आपले नेम वगैरे असाइन होतात, कारण की आपण हे ग्लोबली डिक्लेअर केलंय. आणि इनिशियली कॉम्पोनंट लोड होतानाच ह्या नेम मध्ये राहुल वगैरे सगळं या रिझल्ट ऑब्जेक्ट मध्ये आपण हे टाकलेलं आहे. त्यामुळे इनिशियली कॉम्पोनंट लोड होतानाच राहुल नेम वगैरे सगळं आपलं येत आहे, बरोबर. आता ज्यावेळेस आपण रन ऑब्जेक्ट करू त्यावेळेस आपल्याला हा लॉग प्रिंट व्हायला पाहिजे, दिस
डॉट रिझल्ट ऑब्जेक्ट प्रिंट व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण रन ऑब्जेक्ट मेथड वरती बटन वरती क्लिक करू. हो तो लॉग येते का इथं काहीतरी प्रॉब्लेमच आहे. अनकॉट एरर इन प्रॉमिस आणि एरर पण कुठं दाखवत नाही. हा कोर डॉट जेएस हा आपला कॉम्पोनंट नाहीये, हा LWC चा स्टँडर्ड कॉम्पोनंट आहे. बघा आलं नेम काय प्रिंट झालंय, नेम राहुल एज 25 स्टेटस ऍक्टिव्ह. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, रिझल्ट डॉट नेम हे अपडेट केलेलं आहे. ओके आणि लेट से आपण इथं खाली प्रिंट करूयात, खाली काय होतंय आफ्टर. ओके आणि डिप्लॉय. आता हा आफ्टर वाला लॉग प्रिंट होतो का नाही हे पण चेक करू. ठीक आहे. म्हणजे जर आफ्टर मध्ये काय होणार आहे, आपलं एक्सपेक्टेशन काय आहे, आफ्टरच्या लॉग मध्ये रिझल्ट डॉट ऑब्जेक्ट डॉट नेम मध्ये आपण स्वप्नदीप टाकलेला आहे. म्हणजे काय यायला पाहिजे, इथं राहुल यायला पाहिजे पहिल्यांदा आणि नंतर स्वप्नदीप यायला पाहिजे, हे एक्सपेक्टेशन आहे. बघूयात आपल्याला प्रॉब्लेम येतोय, प्रिंट होतोय. तुम्हाला ज्यावेळेस रिअल टाइम मध्ये पण जसा प्रॉब्लेम येत असेल की तुम्ही काहीतरी ह्यामध्ये रिझल्ट डॉट ऑब्जेक्ट मध्ये वरती व्हेरिएबल मध्ये काय असाइन करताय, तर असाइन करायच्या आधी काय होतं आणि नंतर काय होतं हे असं तुम्ही कन्सोल डॉट लॉगून प्रिंट करायला पाहिजे. हे एक्सपेक्ट तुम्हाला मग हे कळणार की काय प्रॉब्लेम आहे, मेथड कॉल होते का नाही. ओके सगळ्यात आधी हे बघायचं की मेथड तर कॉल होते का नाही, लाईन नंबर 16 तर कॉल होतं का नाही हे बघायचं. लाईन नंबर त्यानंतर लाईन नंबर 17 ला जाते का नाही हे चेक करायचं. बघा आता प्रॉब्लेम काय होतोय, आपल्याकडे नेम राहुल आहे बरोबर, एज 25 आहे, स्टेटस ऍक्टिव्ह आहे आणि नेम पण आपलं स्वप्नदीप अपडेट होतंय का नाही ऑब्जेक्ट मध्ये. गाईज ऑब्जेक्ट मध्ये अपडेट होतंय, पण ह्या युजर नेम मध्ये इथं अपडेट होतंय का नाही होत. तर आपण काय करूयात, इथं ट्रॅक प्रॉपर्टी वापरून बघूयात. ट्रॅक ही प्रॉपर्टी काय असते, रिएक्टिव्ह प्रॉपर्टी असते. याला काय म्हणतंय, रिएक्टिव्ह बनवतंय @ट्रॅक. आपण काय केलंय, इम्पोर्ट केलंय आणि @ट्रॅक वापरले. इथं हा काय करतो, ह्या प्रॉपर्टीला रिएक्टिव्ह बनवतो. रिएक्टिव्ह बनवतो म्हणजे काय, जर चेंजेस झाले तर इथं डिटेक्ट होतात. ठीक आहे. आता आपण डिप्लॉय करूयात. रिफ्रेश करू. झालं का स्वप्नदीप, इथे पण अपडेट झालं बरोबर. म्हणजे ट्रॅक प्रॉपर्टी आपण कशासाठी वापरतो, आपल्या टू मेक प्रॉपर्टी रिएक्टिव्ह. ही प्रॉपर्टी आपण डिक्लेअर केलेली आहे बरोबर. तर हे काय होत होतं, याच्यामधले आपण नेम फील्ड अपडेट करत होतो, पण ही प्रॉपर्टी अपडेट प्रॉपर्टी काय होती, डिस्प्ले होत होती का, याच्यामध्ये चेंजेस होत होते का युआय मध्ये नव्हते होत, कारण की युआय ला कळतच नव्हतं आपण इथे चेंज करतोय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, ट्रॅक प्रॉपर्टी यूज करावी लागली. जसं आपल्याला ही ट्रॅक, ह्याला काय म्हणतात डेकोरेटर्स. तर असे डेकोरेटर्स 3 आहेत. डेकोरेटर्स इन LWC असे 3 डेकोरेटर आहेत. पहिला आहे API @API. दुसरा आहे @ट्रॅक. ट्रॅक आपल्याला आपण कशासाठी वापरतो, टू मेक ऑब्जेक्ट्स. हे काय, ऑब्जेक्ट्स रिएक्टिव्ह इन जावास्क्रिप्ट. आणि तिसरा आहे वायर @वायर. ठीक आहे. तर आपण ट्रॅकचा यूज काय बघितला, आपण टू मेक प्रॉपर्टी रिएक्टिव्ह whenever we make the changes in the any object. If we update any key or any value of the any object, it will not be reflected on the UI if we don't make that property reactive by using track ही प्रॉपर्टी कशासाठी वापरते, to make property reactive so that we can track the changes in the object. ओके हा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आता 1 by 1 @API @wire पण आपल्याला बघायचे. तुमचा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन ऍरे मध्ये तुम्हाला ऍरेच्या मेथड्स विचारू शकते. ऍरेच्या मेथड्स विचारणं म्हणजे खूप हार्ड क्वेश्चन झाला. स्टार्ट मेथड तुम्हाला होते, व्हॉट आर दी डेकोरेटर्स इन द LWC. हा इंटरव्ह्यूचा मोस्टली पहिला किंवा दुसरा क्वेश्चन हा असतो. काय असतो, व्हॉट आर दी डेकोरेटर्स इन द LWC. मग तुम्ही म्हणा देर आर 3 डेकोरेटर्स इन द lightning web component. @API is there, @track is there, @wire is there.
मग @track is used to make the property reactive mostly whenever there is a whenever there is object declared, and if we make any change in that object, it will not be reflected in the HTML, or changes will not be tracked. So that's why to make property reactive, we annotate that variable by using @track. We have to import it into in the globally. We have to import it, and we can annotate any variable by using @track. हे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आता आपली जी नोट्स आहे त्या पीडीएफ ची तुम्हाला पाठवली का मी लाइटनिंग वेब कॉम्पोनंटची पीडीएफ? जर नसेल पाठवलं तर मी LWC ची पीडीएफ पाठवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला याची आन्सर्स भेटतील. व्हॉट इज द यूज ऑफ @API, @track आणि @wire. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? @wireचा यूज बघायचा आहे. ठीक आहे. तर वायर पण एक काय रिएक्टिव्ह प्रॉपर्टी आहे. तुम्हाला काय करते वायर मेथड हे तुम्हाला अपेक्स मधले हे करायला कॉम्पोनंट ज्यावेळेस लोड झालाय त्यावेळेस ऑटोमॅटिकली अपेक्स मेथड्सला कॉल करण्यासाठी आपण वायर मेथड यूज करू शकतो, किंवा कॉम्पोनंट मध्ये डेटा लोड करण्यासाठी आपण @wire यूज करतो. आता तुम्हाला ते ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली करू त्यावेळेस तुम्हाला त्याचा यूज करायचा. आता अपेक्स बरोबर आपल्याला LWC कनेक्ट करायचं आहे. अपेक्स मधल्या मेथड्स कॉल करून तिथून डेटा फेच करून आणायचं, LWC मध्ये शो करायचं आहे. तर त्यासाठी दोन मेथड्स आहेत. एक इम्पेरेटिव्ह आहे टू मेक अपेक्स कॉल. किती ऑप्शन अवेलेबल आहेत? फर्स्ट वन इज @wire. फर्स्ट कोणता आहे? @wire. दुसरा आहे इम्पेरेटिव्हली. आता आपल्याला अपेक्सचा डेटा जावास्क्रिप्ट मध्ये आणायचा आहे, म्हणजे ह्याचा सेल्सफोर्स मधला डेटा. तर सेल्सफोर्स मधला डेटा आपल्याला जर जावास्क्रिप्ट मध्ये आणायचा असेल तर त्याला अपेक्स मेथड लिहावं लागते. तर त्यासाठी दोन मेथड्स आहेत, @wire आणि इम्पेरेटिव्ह. ज्या वेळेस तुम्हाला कॉम्पोनंट ज्यावेळेस आपण LWC रिफ्रेश केलाय, पेज आता हे रिफ्रेश केलं, ओके, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला जर डेटा अपेक्स मधून फेच करायचा आहे कॉम्पोनंट लोड होताना, तर आपण @wire यूज करतो ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ऑन बटन क्लिक जर डेटा फेच करायचा आहे किंवा एखाद्या इव्हेंट वरती जर तुम्हाला डेटा फेच करायचा आहे तर तुम्ही इम्पेरेटिव्ह कॉल करता. तर याच्यामध्ये काय यूज काय वायरचा? वायर हे ऑटोमॅटिकली चालतं, बरोबर. त्याचे काय की तुमचं कॉम्पोनंट लोड झालाय की ऑटोमॅटिक तो डेटा फेच करणार, आणि तो एकदाच डेटा फेच करतो कॉम्पोनंट लोड झाल्यावर, रिपीट डेटा फेच करत नाही. किंवा @wire पहिल्यांदा ज्यावेळेस कॉम्पोनंट लोड होतो त्यावेळेस डेटा फेच करतो, किंवा एखादी त्याची प्रॉपर्टी जर चेंज झाली, प्रॉपर्टी म्हणजे समजा आपण अपेक्सची पॅरामीटर अपेक्सला जर कॉल करतो त्यावेळेस पॅरामीटर पाठवावा लागतो. तो जर पॅरामीटर जर चेंज झाला तर परत कॉल होतो. पण तसं इम्पेरेटिव्हचं तसं आहे का? इम्पेरेटिव्हचं स्पेसिफिकली एखादा इव्हेंट, म्हणजे जसं बटन क्लिक वरती किंवा ते एखाद्या मेथड मधून कॉल केल्यानंतरच तुम्हाला मेथड कॉल होते. ठीक आहे. आपण आता जावास्क्रिप्ट मेथड यूज करूयात, वायर मेथड यूज करून आपण अपेक्सला कॉल देऊयात. तर आपल्याकडे अपेक्स मध्ये कोणते क्लासेस आहेत बघूयात आपण. आपल्याकडे अवेलेबल क्लास कोणता आहे, किंवा आपला कॅल्क्युलेटर क्लास आहे, ह्याला पण यूज करू शकतो आपण. कॅल्क्युलेटर क्लास आहे, हा काय करतोय? इंटिजर रिटर्न करतोय. आणि ह्याला पॅरामीटर कोणते आहेत? ऍडिशन ह्या मेथडला पॅरामीटर 2 आहेत, इंटिजर A आणि इंटिजर B पाठवायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला आणि ही रिझल्ट काय करते? रिटर्न करते, बरोबर. तर आपल्याला जर तुम्हाला अपेक्स मध्ये जर मेथड यूज करायची असेल तर तुम्हाला ही मेथड काय करावी लागते? @aura एनेबल करावं लागते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला बाय युजिंग वायर जर मेथड कॉल करायची असेल तर तुम्हाला इथं अनोटेट करावं लागते कॅशेबल इक्वल टू ट्रू. आता
कंपल्सरी आहे. तुम्ही मी जे सांगतोय ते तुम्ही नोट डाऊन करा. तुम्ही @wire जर तुम्ही एपेक्स कॉल साठी @wire जर वापरत असाल तर एपेक्स क्लास मधल्या मेथडला कॅशेबल इक्वल टू ट्रू करणं कंपल्सरी आहे. जर नाही केलं तर तुमची @wire मेथड चालणार नाही. लक्षात घ्या. जर तुम्ही @wire यूज करणार असाल तर तुमच्या एपेक्स मेथडला or enabled तर आहेच, or enabled ठीक आहे, or enabled तर करायचं. ब्रॅकेट मध्ये कॅशेबल इक्वल टू ट्रू कंपल्सरी करायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही or enabled इक्वल टू ट्रू ज्यावेळेस तुम्ही कॅश वायर मेथड वापरता त्यावेळेस तुम्ही इथं ह्या मेथड मध्ये डीएमएल नाही करू शकत. काय करू शकत नाही? डीएमएल करू शकत नाही. इट इज नॉट अलाउड. तुम्हाला फक्त डेटा फेच करण्यासाठीच यूज होतो वायर मेथडचा. ठीक आहे. हे दोन गोष्टी आहेत. आता हे मी डिप्लॉय करतो. आता मी जे चेंजेस केलेत मी चेक डिफरन्स कसा चेक करू शकतो? फक्त माझे चेंजेस ओव्हरराइड हे होतात का? बघा मी जेवढे चेंजेस केलेले आहेत मी काय टाकले? कॅशेबल इक्वल टू ट्रू फक्त टाकले. बाकी काय चेंजेस दिसते का? नाही. तर म्हणजे बरोबर आहे. हे माझा चेंज आहे. मी डिप्लॉय करू शकतो. डिप चेक करून. कुठं काय करू शकतो मी? डिफरन्स चेक करू शकतो. ठीक आहे. मी डिप्लॉय करतो. आता ही एपेक्सची मेथड जी आहे ही एपेक्सची मेथड जर आपल्याला कॉल करायची असेल तर कशी करू शकतो? तर त्याला काय करावं लागेल? तुम्हाला पहिल्यांदा इम्पोर्ट करावं लागेल. इथं इम्पोर्ट ऍडिशन ठीक आहे फ्रॉम @salesforce /apex. आता हे काय मला पाठ नाहीये. हे apex आणि आपल्या क्लासचं नाव आणि मेथडचं नाव असं कॅल्क्युलेटर आणि मेथडचं नाव. ठीक आहे. बघूया ते किती % करेक्ट आले. कोण बोललो होतं मला? हॅलो हॅलो शशिकांत तू बोलला होता? नाही मयूर बोलला होता. ते स्पेलिंग राहिली होती. येस राहिलं होतं. अच्छा अच्छा ठीक आहे. आता हे इम्पोर्ट ह्या पद्धतीने केलं. सेल्सफोर्स एपेक्स बरोबर आहे. ठीक आहे. इम्पोर्ट फ्रॉम त्याला फक्त सिंगल कोड मध्ये करायचं. मला बरोबर लिहिलंय मी. ठीक आहे. काय करायचंय? इम्पोर्ट तुम्ही मेथड जी करणार आहे मेथड ह्याला तुम्ही इथं काय पण नाव देऊ शकता. हे व्हेरिएबल आहे. तुम्ही ऍडिशन करा. ऍडिशन हे कॅपिटल मध्ये केलं तरी चालतं. ऍडिशन फ्रॉम सेल्सफोर्सच्या एपेक्स मधलं कॅल्क्युलेटर क्लास आहे आणि त्याची ऍडिशन ही मेथड आहे. ठीक आहे. आता @wire वापरून आपण काय करणार आहे? कॉल करणार आहे. तर त्यासाठी काय करायचंय? तुम्हाला सगळ्यात आधी ही मेथड कोणती मेथड वापरणार आहे ते लिहायचं. कोणती मेथड वापरणार आहे? आपण कॅल्क्युलेटर मेथड वापरणार आहे. बरोबर. तर तुम्ही तर आधी इम्पोर्ट करा वायर मेथड जे तुम्हाला पाहिजे. ट्रॅक इम्पोर्ट केला. वायर पाहिजे तर वायर इम्पोर्ट केला. ह्या तिन्ही डेकोरेटर मध्ये कोणता जर पाहिजे असेल तर इथे वरती इम्पोर्ट करायला लागते LWC या क्लासमध्ये. ठीक आहे. आता आपण काय केलं? कॅल्क्युलेटर ऍडिशन या क्लासला कॉल दिला आणि आपल्याला आता यूज करायचा आहे @wire. ठीक आहे. @wire परत पॅरेंथेसिस द्या. परत त्याला पॅरामीटर हे द्या ऍडिशन. @ या मेथड या तुम्ही काय द्यायचं? हा पॅरामीटर द्यायचा. कॉमा आपले दोन पॅरामीटर आहेत. कोणते कोणते पॅरामीटर आहेत? ए आणि बी. बरोबर. ए इक्वल टू आपण सध्या हार्ड कोड करूयात 2 आणि बी इक्वल टू ए 2 देऊयात आणि बी कोणता पॅरामीटर? 3 देऊयात. ओके. आणि हा पॅरामीटर दिला. कर्ली ब्रॅकेट येईल का इथं? @wire हा पॅरामीटर दिला आपल्याला जी मेथड पाहिजे ती आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये हे. ओके. हा सिंटॅक्स लक्षात ठेवायलाच लागणार आहे तुम्हाला पण. याच्यामध्ये मी काय मिस केलंय का? नाही. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट तुम्ही काय पण नाव देऊ शकता. रिझल्ट नाव द्या
किंवा ऍडिशन नाव द्या, ठीक आहे. मी इथे रिझल्ट नाव देतो ह्या व्हेरिएबलला. आणि तो आपल्याला जर समजा प्रिंट करायचा असेल, तुम्ही हे डायरेक्ट हा पण रिझल्ट तुम्ही UI वरती दाखवू शकता. एवढा सिंपल सिंटॅक्स आहे. आता हे ए आणि बी तुम्हाला कळत नाहीये, तर मी पॅरामीटर टाकतो. फर्स्ट पॅरामीटर नाव देतो, फर्स्ट पॅरामीटर, ठीक आहे. आणि सेकंड पॅरामीटर नाव देतो. आणि डिप्लॉय करतो याला. आणि हा सेकंड पॅरामीटर इथे देतो. आता ह्या मेथडला मी काय केलं, ऍज अ ए हार्ड कोड 2 पाठवले फर्स्ट पॅरामीटर, बरोबर. आणि इथे काय पाठवलंय, सेकंड पॅरामीटर 3 पाठवलाय हार्ड कोड. आपण म्हणजे इथे काय केले, जे LWC मधून आपल्याला मेथड कॉल करण्याची ही हे आहे, हा वे आहे की तुम्ही LWC मधून तुम्ही अपेक्सची मेथड कॉल करू शकता. नॉर्मली तुम्ही अपेक्सची मेथड कॉल करताना काय करता, क्लास नेम डॉट मेथड आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर डायरेक्ट पाठवला. पण तुम्हाला इथं ह्या पद्धतीने पाठवावं लागते. पहिल्यांदा हे ऍड इम्पोर्ट करा इथं वरती, आणि ते @वायरला तुम्ही पॅरामीटर म्हणून द्या, आणि दुसरं एक ऑब्जेक्ट पास करा, त्याच्यामध्ये पॅरामीटर्स अपेक्षा पाठवू शकता. इथं बघा, ही इम्पोर्ट काय केलं आपण कॅल्क्युलेटर मधली. ह्याचा ऍडिशनचा अर्थ काय होता तुम्ही बघा. ऍडिशन म्हणजे काय, आपण LWC ला सांगतोय की ही अपेक्षी मेथड आहे. कोणती मेथड आहे, याच्यामध्ये हिडन काय आहे, कॅल्क्युलेटर डॉट ऍडिशन, बरोबर. कॅल्क्युलेटर डॉट ऍडिशन आहे, आणि याच्यामध्ये आपण 2 पॅरामीटर पाठवलेत, बरोबर. मग याच्यामध्ये काय कळते आपल्याला की ही ऍडिशन मेथड आहे. ऍडिशन मधले पहिला पॅरामीटर 2 आहे, पहिला पॅरामीटर 3 पाठवला, दुसरा पॅरामीटर 3 पाठवला आहे. मग त्याचा रिझल्ट काय होणार, इथं प्रिंट होणार, ठीक आहे. आणि हा रिझल्ट आपण काय करूयात, डायरेक्ट इथं दाखवूयात. कॉम्पोनंट लोड झाल्या एक डिव टॅग घेऊ आपण, डिव आणि रिझल्ट पी टॅग मध्ये, रिझल्ट इज कर्ली ब्रॅकेट मध्ये रिझल्ट दाखवूयात, ठीक आहे. आता बघा, आता काय होणार, डिप्लॉय करतो मी. डिप्लॉय केल्यानंतर जसा कॉम्पोनंट आपला लोड होईल तसा इमिडिएटली @वायर चालेल. @वायर चालणार, आणि ऍडिशन म्हणजे काय होणार त्याला कळणार. ऍडिशन म्हणजे काय, सेल्सफोर्स मधल्या अपेक्स मधल्या कॅल्क्युलेटर ह्या क्लास मधली ऍडिशन मेथड कॉल करणार, बरोबर. ऍडिशन मेथड कॉल करणार, त्याचे पॅरामीटर 2 आणि 3 पाठवले. मग आपल्या क्लासमध्ये 2 आणि 3 चे ऍडिशन ह्यात सेव्ह होणार, आणि ही रिझल्ट मध्ये काय येणार, 5 येणार, आणि हे 5 काय येणार, आपण रिटर्न करतोय ते 5 इथं ह्या रिझल्ट मध्ये येणार. आणि हा रिझल्ट आपण काय केलाय, HTML मध्ये यूज केलाय. रिझल्ट इथं दिसतंय का, डिप्लॉय करूया. मी हा रिफ्रेश करतो इथं. आता रिझल्ट काय प्रॉब्लेम झाला इथं, ऑब्जेक्ट आहे ते डायरेक्टली दिसणार आहे का, नाही दिसणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला रिझल्ट डॉट डेटा करूयात आपण, रिझल्ट डॉट डेटा, आणि डिप्लॉय करूयात. आता दिसतंय का भाऊ, आलं 5 गाईज, आला का नाही रिझल्ट. पण आता हे आपलं काय झालंय, रिझल्ट काय झालाय, हार्ड कोड झालाय, बरोबर. आपलं काय झालंय, पॅरामीटर आपण काय पाठवले 2 आणि 3, हे हार्ड कोड आहे. हार्ड कोडिंग करणं योग्य आहे का, हार्ड कोडिंग हे करायला नाही पाहिजे. मग आपल्याला काय करायला पाहिजे की आपल्याला इनपुट घ्यायला पाहिजे युजर कडून कॅल्क्युलेटर साठी. तर इनपुट घ्यायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे कोणते ऑप्शन आहेत अवेलेबल. मी एक ड्यू क्लास घेतो. माझ्या इनपुट घेण्यासाठी काय असतं ऑप्शन आपल्याकडे सेल्सफोर्स मध्ये, काय इनपुट घेण्यासाठी, युजर कडून इनपुट घेण्यासाठी फील्ड बनावं लागते, बरोबर. इनपुट फील्ड लाइटनिंग इनपुट, गाइस लाइटनिंग इनपुट आपल्याला काय करतं, फील्ड बनवून देतं का नाही.
आता टाईप इथं नंबर देऊयात आपण. इथं टाईप कोणता असतं याचा, नंबर घेऊयात आपण. ठीक आहे, नंबर आणि एंटर फर्स्ट पॅरामीटर, फर्स्ट नंबर, ओके. आणि दुसरं काय करूयात, दुसरं पॅरामीटर घेऊयात आपण, एंटर सेकंड नंबर. आता आपण हे इनपुट्स तर लिहिले, पण आपण ही मेथड लिहिली का, नवनाथ हँडलर हे वगैरे मेथड लिहिली का इनपुटची? थर्ड कॉम्पोनंट मध्ये हे मेथड, हे हँडल वरती काही मेथड आहेत का नवनाथ, शिवहर? ह्या थर्ड कॉम्पोनंट मध्ये आपण मेथड लिहिलेली आहे का? ह्याच्यावरती, ह्या इनपुट वरती कॉल होणारी मेथड लिहिलेली आहे का? आपल्याला ही मेथड लिहावी लागेल, बरोबर. तर आपण काय करूया, इथं एक मेथड लिहूया. कोणती मेथड लिहू? इथं मेथड लिहूया, हँडल फर्स्ट पॅरामीटर किंवा हँडल फर्स्ट इनपुट. ओके, ही मेथड लिहूया आणि ही कॉल करूया आपण फर्स्ट इनपुटच्या ऑन चेंज वरती. ऑन चेंज वरती ही मेथड होईल. ठीक आहे. इथं कोणते कोणते इव्हेंट्स असतात, ऑन की अप, ऑन की डाऊन. आपल्याला काय पाहिजे, चेंज झाल्यावरती पाहिजे. आता आपण काय करूया, दुसरं एक फंक्शन लिहूया, हँडल फर्स्ट इनपुटच्या जागी हँडल सेकंड इनपुट. म्हणजे आपलं सेकंड इनपुट काय असेल, सेकंड इनपुट. ठीक आहे, हँडल सेकंड इनपुट. हँडल सेकंड इनपुट आपण ह्या सेकंड जे आहे नंबर, ह्या इनपुट बटन आहे ना त्याच्यावरून कॉल करूया. ओके. आता मी त्या दिवशी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस हा हँडल इन फर्स्ट इनपुट मेथड आपला चालेल त्यावेळेस इथं काय असतो, इव्हेंट येतो. ज्यावेळेस आपण इनपुट घेतो त्यावेळेस ऑन बटन क्लिक वरती आपण इव्हेंट देतो का, नाही देत, बरोबर. पण इनपुट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस इव्हेंट असतो. आणि त्या इव्हेंट मध्ये काय असतं, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू असते. इव्हेंट मध्ये, इव्हेंट हा एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टच्या की पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कुठपर्यंत पोहोचायचं, व्हॅल्यू पर्यंत. तर इव्हेंट मध्ये टार्गेट ही की आहे आणि टार्गेट मध्ये परत व्हॅल्यू आहे. तर आपल्याला काय करावं लागतं, इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करूया वरती. कोणता व्हेरिएबल डिक्लेअर करूया, फर्स्ट पॅरामीटर आणि सेकंड प्यारा. एवढंच घेऊया, प्यारा पण घेऊया, तर डुप्लिकेट फाईल नाही पाहिजे. ठीक आहे. आणि इथं कॉमा देऊयात, इथे कॉमा देऊयात, कोलन देऊयात, काय नाही दिले तर चालतंय, पण आपण देऊ. ठीक आहे. फर्स्ट मध्ये काय करूयात आपण, इथं काय करूया, दिस डॉट फर्स्ट पॅरामीटर इक्वल टू इव्हेंट मध्ये टार्गेट आहे आणि टार्गेट मध्ये व्हॅल्यू ही की आहे. ठीक आहे, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. आणि हेच आपण सेकंड पॅरामीटर मध्ये पण असाइन करूयात. पण हे ग्लोबली आपण डिक्लेअर केले, बरोबर. त्याच्यामध्ये जर आपल्याला व्हॅल्यू असाइन करावं लागेल तर काय करावं लागेल, कोणता कीवर्ड वापरावा लागेल, दिस, बरोबर. दिस डॉट फर्स्ट पॅरामीटर. आता आपण दिस डॉट सेकंड पॅरामीटर पण टाकू. आता काय होणार बघा, ज्यावेळेस आपला इव्हेंट आपण ज्यावेळेस इनपुट देणार त्यावेळेस काय होणार, आपली हँडल फर्स्ट इनपुट मेथड चालणार. त्याच्यामध्ये आपण इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू मध्ये फर्स्ट पॅरामीटर टाकणार. परत नंतर काय होणार, दुसरी ज्यावेळेस आपण दुसऱ्या बटनवरती क्लिक करू, ह्या बटनवरती क्लिक करू, त्यावेळेस सेकंड पॅरामीटर चालणार, बरोबर. आता डिप्लॉय करतो मी. पण आता इथं पण हार्ड कोड एडिटच आहे, बरोबर. हार्ड कोड एडिटच आहे. तर आपण काय करूया, इथं हे पाठवूयात, दिस फर्स्ट पॅरामीटर पाठवूयात आणि इथं पाठवूयात दुसरा हार्ड कोडच्या जागी आपण काय सेकंड पॅरामीटर पाठवूयात. तीनच्या जागी काय करणार मी, हार्ड कोड करण्याऐवजी डायनॅमिकली हे पॅरामीटर पाठवतो आणि डिप्लॉय करतो.
हे डिफाईन नाही आहे, ह्याला आपण काय करूयात बाय डिफॉल्ट 2 डिक्लेअर करूयात. एम्प्टी आहे ना, ब्लँक आहे, त्यामध्ये रेफर नाही करू शकत म्हणता येईल. 2 इथं 3 करूयात. डिफॉल्ट काहीतरी प्रॉपर्टी देऊयात आपण, ठीक आहे. डिफॉल्ट स्टॅक स्ट्रेस स्प्लिट मध्ये जातो. याच्यामध्ये कंटेंट फर्स्ट पॅरामीटर आपण डायरेक्ट पाठवलं आहे कुठं, दिस डॉट फर्स्ट दिस डॉट properties of undefined reading first para component description undefined तर कुठंच नाहीये. याच्यामध्ये ठीक आहे. डॉट फर्स्ट पॅरामीटर सेकंड पॅरामीटर आहे मध्ये इक्वल टू हा एरर दाखवायला पाहिजे ना, तिथे एरर दाखवतच नाहीये. हा कोर कॉन्टॅक्ट मध्ये ह्याच्यामध्येच दाखवतोय. त्यावेळेस आपल्याला एरर येतो ना, त्यावेळेस आपल्याला कुठं कोणत्या लाईन नंबरला एरर आलाय तो ऍक्युरेट दाखवायला पाहिजे. तिथेच काय दाखवत नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये चेंजेस करू आपण. मी नंतर याला शोध लावतो. आपण दुसरी मेथड लिहूया, सिंपल मेथड. एक आपण कॅल्क्युलेटर मध्ये आपण काय करूयात, गेट कॉन्टॅक्ट नावाची एक मेथड लिहू. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक void ओके आणि गेट कॉन्टॅक्ट नावाची मेथड लिहिली आणि याला काय पॅरामीटर दिलेलं नाही आपण. ठीक आहे, पॅरामीटरची गरज नाहीये आणि आपण डायरेक्ट करूया
रिटर्न काय करूयात, लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट करूयात, लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. आणि कॉन्टॅक्ट जर रिटर्न करायचे असतील तर आपल्याला रिटर्न काय करावं लागेल, कॉन्टॅक्ट करावं लागतील. रिटर्न क्वेरी करून सिलेक्ट आयडी नेम, आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम फ्रॉम कॉन्टॅक्ट. ओके. आणि लिमिट किती देऊ आपण, 5च कॉन्टॅक्ट घेऊन जाऊ, जास्त कॉन्टॅक्ट घेऊन जायची गरज नाही. ओके. आणि कॉम्पोनंट आपला लोड झाल्या आपल्याला हे कॉन्टॅक्ट डिस्प्ले करायचे. ठीक आहे. कॉम्पोनंट लोड झाल्या आपल्याला हे डिस्प्ले करायचे. ठीक आहे. मी हे डिप्लॉय करतो. हे काढून टाकतो कोड. ठीक आहे. त्यामध्ये काहीतरी इश्यू आहे. हा मे बी हा नंबर जो आहे ना, हा नंबर डेटा टाईप नसणार आहे. ठीक आहे. लेट्स सी, बघूयात. मी करतोय काहीतरी इश्यू डिबग. आता याच्यामध्ये मग आपल्याला जर समजा मी इथं ही जी मेथड लिहिलेली आहे गेट कॉन्टॅक्ट नावाची, ही कॉन्टॅक्ट नावाची मेथड मला LWC मध्ये जर रेफर करायची असेल तर मला काय करावं लागेल, मला ती LWC मध्ये इम्पोर्ट करावं लागेल. जर यूज करायची आहे तर मला काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. बरोबर. तर मग मी कसं इम्पोर्ट करणार, ही जी मेथड आहे कॅशेबल इक्वल टू ट्रू लिहिलंय मी. कॅशेबल इक्वल टू ट्रू कधी असतं, कंपल्सरी ज्यावेळेस आपण ज्यावेळेस अपेक्स मेथड कॉल करतो आणि @wire नि कॉल करतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला काही DML नाही करायचंय, तर तुम्हाला ही गेट कॉन्टॅक्ट ही मेथड जर कॉल करायची असेल तर तुम्हाला ती आधी इम्पोर्ट करावं लागेल. म्हणजे इथं जसं इम्पोर्ट केली आपण ऍडिशन मेथड, तशी इम्पोर्ट करूयात. ठीक आहे. आणि गेट कॉन्टॅक्ट बघा, कॅल्क्युलेटर ह्या क्लासमध्ये ही मेथड आहे गेट कॉन्टॅक्ट. आणि @wire मध्ये आपण काय करूया, काही पॅरामीटर नाहीये, पॅरामीटर लेस आहे. आणि गेट कॉन्टॅक्ट आणि रिझल्ट. ठीक आहे. गेट कॉन्टॅक्ट ह्या मेथडला कॉल द्यायचा आहे आपण @wire यूज करून. ठीक आहे. आणि ह्या रिझल्ट मध्ये आपले कॉन्टॅक्ट येणार. ठीक आहे. डिप्लॉय करूयात आपण. पण ह्या रिझल्ट मध्ये जे कॉन्टॅक्ट आलेले आहेत ते आपल्याला इथं डिस्प्ले पण करावं लागतील. तर ते कसं करू शकतो आपण, फॉर लूप लावून करू शकतो. बरोबर. तर डायरेक्ट तुम्ही हे रिझल्ट जो आहे तो इथं डायरेक्ट फॉर लूप इथं पण लावू शकता. किंवा तुम्ही काय करा, इथं तुम्हाला हे रिझॉल्व करता येते, तुम्हाला इथं प्रिंट करता येते, कन्सोल डॉट पण लावता येते. इथं काय करायचं, कर्ली ब्रॅकेट घ्यायचा आणि डेटा म्हणजे डेटा येणार, आणि जर एरर आला तर ह्या एरर मध्ये येणार. ठीक आहे. मग ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये काय करायचं, इफ जर डेटा असेल तर काय कर, डेटा प्रिंट कर. म्हणजे आपण काय करूया, प्रिंट करूया डेटा कन्सोल डॉट लॉग. ओके. आणि जर एरर असेल, एल्स इफ जर एरर असेल तर एरर प्रिंट करूया. कन्सोल डॉट लॉग एरर. आता डेटा आपल्याला प्रिंट करायचा त्यावेळेस आपण काय करणार, जेसन डॉट स्ट्रिंगिफाईज करू, कारण की डेटा जो येतो तो ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये येतो, कारण की आपला कॉन्टॅक्ट हा काय ऑब्जेक्टच आहे. जेसन डॉट स्ट्रिंगिफाय आणि डेटा. ठीक आहे. आणि एरर असेल तर काय करू आपण, एरर डायरेक्ट एरर प्रिंट करूया. आता काय होणार, जसं इमिडिएटली आपण कॉम्पोनंट रिफ्रेश करूयात, हा कॉम्पोनंट इमिडिएटली रिफ्रेश केल्यानंतर काय होईल ह्याची पण आता काय गरज नाही आपल्याला, आपण हे यूज नाहीच करत आहे. ठीक आहे. ही ऍडिशन मेथड पण आपण क्लोज करूयात. आता काय होईल, इमिडिएटली कॉम्पोनंट लोड झाल्या कॅल्क्युलेटर ह्या क्लास मधली ही गेट कॉन्टॅक्ट नावाची मेथड कॉल होईल. ठीक आहे. गेट कॉन्टॅक्ट नावाची मेथड काय होईल, ही गेट कॉन्टॅक्ट काय करते, आपले क्वेरी करते कॉन्टॅक्ट वरती, आणि किती कॉन्टॅक्ट रिटर्न करते, 5. आणि 5 कॉन्टॅक्ट आपल्याला कुठे भेटते,
आपल्याला ह्या रिझल्ट मध्ये भेटते. ठीक आहे, रिझल्ट मधल्या डेटा मध्ये भेटते. ठीक आहे, या डिप्लॉय केलेला आहे मी कॉम्पोनंट. चला रिफ्रेश करूया. आता तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकायला भेटली की LWC अपेक्स बरोबर कसं कनेक्ट करते. लाइटनिंग कॉम्पोनंटचा अपेक्सचा कसा संबंध आहे. तर आता तुम्हाला पॉवर भेटले कोडिंगची आणि डेटाबेसची. UI तर तुम्ही डेव्हलप करतायच आहे. आता त्या UI ला काय भेटलं तुम्हाला बघा, आला नाही. पहिले 5 कॉन्टॅक्ट्स आले. फर्स्ट नेम रोज, लास्ट नेम गोंजालीज, फर्स्ट नेम सीन, फोर्ब्स. ठीक आहे, हे कॉन्टॅक्ट आपले कुठले आहेत. हे आयडी बघा कोणता आहे आपला, सेल्फचे कॉन्टॅक्ट आपल्याला क्वेरी झालेत. आता ह्याला काय म्हणते तुम्ही सांगा. हे लास्टला स्क्वेअर ब्रॅकेट आणि आतमध्ये कर्ली ब्रॅकेट. हे जावास्क्रिप्ट मध्ये आपण काय म्हणू शकतो याला. ऑब्जेक्ट अरे अरे कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय, ॲरे. बरोबर गाईज, कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय, ॲरे इन जावास्क्रिप्ट. आणि सॉरी, ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट हे कर्ली ब्रॅकेट म्हणजे. आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, ॲरे. आणि अपेक्स मध्ये आपण काय करतो, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला लिस्ट म्हणतो आणि कर्ली ब्रॅकेटला ऑब्जेक्टच म्हणतो. आता हा ॲरे आहे बरोबर. आणि आपण ज्यावेळेस अपेक्स मध्ये यूज करत होतो त्यावेळेस ॲरे लिस्ट वरती ज्यावेळेस आपल्याला काय करायचं होतं त्यावेळेस आपण काय करायचो, यूज काय करायचो, लिस्ट वरती काय ऑपरेशन जर करायचं असेल तर काय करायचो आपण, फॉर लूप चालवायचो. आता इथं आपल्याकडे फॉर लूप आलाय ऑलरेडी. जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूप आलेला आहे. आता ज्यावेळेस आपल्याकडे एक लिस्ट भेटलेली आहे तर जर तुम्हाला लिस्ट वरती काय करायचं तर तुम्ही काय करू शकता, फॉर लूप चालवू शकता. बरोबर. जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूप कसा यूज करते, फॉर लिहिणं इथपर्यंत दोन्हीचा सिंटॅक्स सेम आहे. परत व्हेरिएबल आपल्याकडे कॉन्टॅक्ट नाहीये तर आपण लेट घेऊयात. ठीक आहे, लेट आणि व्हेरिएबलचं नाव देऊयात कॉन. आणि इथं कोलनच्या जागी आपल्याला ऑफ द्यायचंय. बरोबर, एपएस मध्ये कोलन द्यायचो इथं, तर आपल्याला काय द्यायचं आता, ऑफ द्यायचंय. बरोबर. आणि इथं डेटा आपल्याला काय ते डेटावरती एडिट करायचंय. आता मी कन्सोल डॉट लॉग लावतो. कन्सोल डॉट लॉग कॉन, जो पहिला कॉन्टॅक्ट येईल, पहिला कॉन्टॅक्ट ज्या फॉर लूप मध्ये जो येईल त्याचा नेम, फर्स्ट नेम किंवा फुल नेम करूया, फुल नेम. कसं प्रिंट करणार, कॉन्टॅक्ट डॉट फर्स्ट नेम. इथं बघा, इथं यायचं, इथं बघायचं ऍक्युरेट जे इथं फर्स्ट नेम आहे ते घ्यायचं, कॉपी करा आणि फर्स्ट नेम आणि प्लस स्पेस देऊयात. आपण स्वतः कॉन्कॅटिनेट करतोय. हे जिकडून तिकडून जे आलतं त्याला आपण काय करतोय, कॉन्कॅटिनेट करतोय आणि इथं लास्ट नेम घेतोय, डॉट लास्ट नेम. बघा तुम्हाला माहिती आहे की कॉन्टॅक्ट, पहिला कॉन्टॅक्ट येणार ह्या डेटामध्ये 5 कॉन्टॅक्ट आहेत, त्यातला पहिला कॉन्टॅक्ट येणार. स्ट्रिंगिफाय करायची गरज नाही, आता आपण ऑब्जेक्ट बंद बाहेर निघलोय. बघा पहिला कॉन्टॅक्ट येणार त्याचं फर्स्ट नेम. ओके, त्याचं फर्स्ट नेम प्रिंट करणार. परत काय करणार आपण, कॉन्टॅक्ट डॉट लास्ट नेम म्हणजे त्याचं लास्ट नेम प्रिंट करणार, त्याच्यामध्ये स्पेस दिलाय. ठीक आहे, डिप्लॉय करूया. आणि म्हणजे हे काय करणार, वळीनं 5 चे ह्याचं फुल नेम प्रिंट करणार. लेट्स सी. बघा गाईज, कॉन्कॅटिनेट झालं का नाही, रोज गोंजालीज, सीन फोर्ब्स, जॅक रोजर्स, पॅट स्टमलर, अँडी यंग. गाईज काय डाऊट, फॉर लूप चालणं इझी आहे का, तुम्ही कॉन्टॅक्ट बरोबर तुम्ही आता लिंक झालंय कॉन्टॅक्ट, तुम्ही असं फेच करू शकता ऍपेक्स मधून. मग आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही लोन ऍप्लिकेशन फेच करू शकता. आता मी इथं फॉर लूप लावला जावास्क्रिप्टचा, पण जर तुम्हाला फुल नेम जर इथं HTML मध्ये दाखवायचे असते, इथं आता इथं काय दिसतंय का, काहीच नाही दिसत, पण तुम्हाला इथे HTML मध्ये पण ते दाखवता आलं असतं सगळे जे कॉन्टॅक्ट फेच केलेले आहेत. तर काय करावं लागलं तुम्हाला, HTML चा फॉर लूप लावावा लागला असता. HTML चा फॉर लूप काय आहे, टेम्पलेट. इथंच आपण फॉर लूप लावूया, इथंच फॉर लूप लावूया. आपला रिझल्ट आहे आणि जो डेटा येईल ते आपण काय करूया, कॉन्टॅक्ट दिस
डॉट कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह करूयात. कॉन्टॅक्ट इक्वल टू डेटा. ओके, आणि हा कॉन्टॅक्ट काय करूया, डिक्लेअर करूया ग्लोबली. ओके, आणि हा कॉन्टॅक्ट यूज करूयात HTML मध्ये इथं कॉन्टॅक्ट. आणि जर तुम्हाला फॉर लूप लावायचा असेल तर आपण पहिल्याच दिवशी फॉर लूप बघितला होता फर्स्ट कॉम्पोनंट वरती, बरोबर. फर्स्ट कॉम्पोनंटच्या HTML मध्ये फॉर लूप बघितला होता. इथं जरा कुठे फॉर लूप आपलं सेकंड कॉम्पोनंट फॉर लूप कुठं आहे, हा इथं आहे फॉर लूप. बघा आपण ऑलरेडी कॉन्टॅक्ट वरती लावलेलाच आहे फॉर लूप. ह्याच कॉपी करूयात आपण. आज कॉपी करू. आता तुम्हाला सिंटॅक्स तर माहिती आहे ना फॉर लूपचा. HTML फॉर लूपचा सिंटॅक्स कोणाला माहिती आहे? टेम्पलेट मध्ये घ्यायचं, ज्याच्यावरती इटरेट करायचं आहे. आपल्याला काय करायचं आता, आपण काय केलं, जो डेटा आपण चे कॉन्टॅक्ट जे आणले ते दिस डॉट कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह केले इथं, बरोबर. त्या कॉन्टॅक्ट वरती आपल्याला फॉर लूप लावायचा आहे, बरोबर. आता त्या कॉन्टॅक्ट वरती फॉर लावायचं, त्याचा प्रत्येक कॉन्टॅक्ट एका आयटम मध्ये ह्या व्हेरिएबल मध्ये आणला आणि युनिक की म्हणून काय झालं, कॉन्टॅक्टची आयडी दिली. आता आपल्याला फुल नेम प्रिंट करायचंय, तर आपल्याकडे फुल नेम तर नाहीये, तर आपण काय फर्स्ट नेम करूयात रेफर. काय करूयात, फर्स्ट नेम रेफर करूयात. फर्स्ट नेम. ओके, आणि हे काढून टाकूया. HTML चा हा फॉर लूप आहे. तुम्हाला प्रत्येक फॉर लूप आला पाहिजे, HTML चा पण आला पाहिजे, जावास्क्रिप्टचा पण आला पाहिजे. आले का नाही, रोज, सीन, जॅक आणि फॅट अँड अँडी कॉन्टॅक्टचे नाव, कॉन्टॅक्ट नेम. ओके, तर आजच्या पुरतं हेच आहे. तुम्हाला वायर मेथड, तुम्हाला वायर बाय युजिंग वायर मेथड तुम्हाला ला कॉल द्यायचा आहे. ओके, आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट प्रिंट करायचे.